नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर अहमदनगर DCC बँक भरती 2024-25 काही दिवसानंतर म्हणजेच 9 जानेवारीपासून तुमचे पेपर हे सुरू होणार आहेत। तर त्या अनुषंगाने पहा, आज आपण अहमदनगर या जिल्ह्यावर महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, अहमदनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 नाशिक। तर अहमदनगर हा जिल्हा पहा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो। प्रश्न क्रमांक 2, कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अकोले। तर कळसुबाई हे शिखर पहा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले या तालुक्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 3, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा एकूण 14 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी ही अहमदनगर जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना ही जी नदी आहे तर ही नदी अहमदनगर जिल्ह्यामधून वाहत नाही। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अहमदनगर हा जो जिल्हा आहे तर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही अहमदनगर जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा ही जी डोंगर रांग आहे तर ही डोंगर रांग अहमदनगर जिल्ह्यातून जात नाही। पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कुठे स्थापन झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी पहा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हा स्थापन झालेला आहे। कोणत्या ठिकाणी? तर ते अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 8, अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पुढीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 17,048 हे अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे। प्रश्न क्रमांक 9, शिर्डी साईबाबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा कोठे आहे, तर ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे शिर्डी बाबाचे मंदिर। प्रश्न क्रमांक 10, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यात आले आहे तर त्या धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानेश्वर सागर। तर पहा अहमदनगर जिल्ह्यातील मुळा या नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यात आलेले आहे तर त्या धरणाला ज्ञानेश्वर सागर असे या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे। प्रश्न क्रमांक 20, गोदावरी नदीची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी सुमारे किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदीची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी ही पहा सुमारे 150 किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 13, प्रवरा व गोदावरी नदीचा संगम हा अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 नेवासे। तर प्रवरा व गोदावरी नदीचा संगम हा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या तालुक्यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणी स्थापन केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1
पद्मश्री विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना स्थापन केलेला आहे? प्रश्न क्रमांक 15. अहमदनगर जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पहा, अहमदनगर या जिल्ह्याला पहा एकूण 7 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. प्रवरा नदीवर पहा भंडारदरा हे धरण बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा ही सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. अहमदनगर या जिल्ह्याची सीमा पहा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे. प्रश्न क्रमांक 18. ज्ञानेश्वरांनी प्रवरा नदीकाठीवर वसलेल्या कोणत्या गावी ज्ञानेश्वरी सांगितली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. नेवासे. कोणत्या? नेवासे या गावी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली किंवा लिहिली. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहा एकूण 14 तालुके आहेत. पुढचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. माळशेज हा जो घाट आहे तर तो अहमदनगर कल्याण महामार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 21. अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 पहा 1646 किलोमीटर इतकी कळसुबाई शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 22. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. राहुरी या तालुक्यामध्ये पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 23. जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कोपरगाव या तालुक्यामध्ये जनार्दन स्वामी यांचे समाधी स्थळ आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश या प्रशासकीय विभागामध्ये अहमदनगर जिल्हा येतो? तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये अहमदनगर जिल्हा येतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर कोठे आहे? तर ते प्रवरानगर लोणी या ठिकाणी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. पुढचा प्रश्न, रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे तर अहमदनगर जिल्ह्यात डॅश हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील डॅश कृषी विद्यापीठ आहे? तर पहा अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 28. अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये सेनापती बापटची जन्मभूमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पारनेर या तालुक्यामध्ये सेनापती बापटची जन्मभूमी आहे. प्रश्न क्रमांक 29. प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे हे नगर जिल्ह्यात कोठे सापडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी प्राचीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 30. नगर जिल्ह्यात सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे कोठे सापडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दायमाबाद या ठिकाणी पहा सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडलेले आहेत. कोणत्या ठिकाणी? तर ते नगर जिल्ह्यातील दायमाबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या वर्षी अहमदनगर जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनला? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1818 या वर्षी अहमदनगर हा जो जिल्हा आहे तर हा जिल्हा ब्रिटिश राजवटीचा भाग बनलेला आहे. केव्हा? तर 1818 या वर्षी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 1857च्या उठावात भिल्लाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, भागोजी नाईक यांनी सन 1857च्या उठावात भिल्लाचे नेतृत्व केले होते. पुढील प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नगर येथे लिहिलेला ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी नगर या जिल्ह्यामध्ये लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 34, अहमदनगर जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 18.2 ते 19.9 उत्तर हा अहमदनगर जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर रेखावृत्तीय विस्तार पहा, अहमदनगर या जिल्ह्याचा ऑप्शन क्रमांक 2 73.9 ते 75.5 पूर्व इतका आहे. पुढील प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस पहा, संभाजीनगर औरंगाबाद हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नगर जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर कोणता जिल्हा आहे? तर ते सोलापूर हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर अहमदनगर या जिल्ह्याचा पहा पहिला क्रमांक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात अहमदनगर या जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्याने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर किती क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 5.66% इतकं हे क्षेत्रफळ हे व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 41, गोदावरी नदी नगर जिल्ह्याच्या डॅशकडून वाहते? तर गोदावरी नदी ही पहा, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर या दिशेकडून वाहते. प्रश्न क्रमांक 42, अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती पंचायत समित्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहा एकूण 14 पंचायत समित्या आहेत. प्रश्न क्रमांक 43, अहमदनगर जिल्ह्यात किती उपविभाग आहेत? तर किती उपविभाग आहेत? तर ते एकूण 4 उपविभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची रांगे पुढीलपैकी कोणत्या तालुक्यातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सह्याद्री पर्वताची रांगी पहा अकोले या तालुक्यातून जाते. प्रश्न क्रमांक 45, अहमदनगर हा जिल्हा पर्जन्यविषयक कोणत्या प्रदेशात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हा जिल्हा पहा आवर्षण प्रवण या प्रदेशामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 46, नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र हे डॅशद्वारे सिंचित केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र हे पहा विहिरीद्वारे सिंचित केले जाते. प्रश्न क्रमांक 47, पारनेर तालुका कोणत्या उपविभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अहमदनगर या उपविभागामध्ये पारनेर हा तालुका येतो. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्राचे प्रमाण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्राचे प्रमाण हे पहा 12.63% इतकं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता तालुका हा अहमदनगर उपविभागात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राहाता हा तालुका अहमदनगर उपविभागामध्ये येत नाही. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात किती मोठे जलप्रकल्प आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहा एकूण 9 मोठे जलप्रकल्प आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? तर किती आहे रेल्वे मार्गाची लांबी? तर ऑप्शन क्रमांक 2 197 किलोमीटर इतकी रेल्वे मार्गाची लांबी आहे.
पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर किती आहे तर ते 1 आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 महानगरपालिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन, नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या फळपिकाखाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4, नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र हे पहा डाळिंब या फळपिकाखाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, शिर्डी. तर शिर्डी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत आहे. कोणत्या ठिकाणी आहे तर ते शिर्डी या ठिकाणी एकमेव नगरपंचायत आहे. पुढील प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या पिकाची उत्पादकता सर्वाधिक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढील प्रश्न, अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कोणत्या फळपिकाची प्रति हेक्टर उत्पादकता सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, पेरू. तर अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पेरू या फळपिकाची प्रति हेक्टर उत्पादकता सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 60, मुळा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मुळा हे जे धरण आहे तर ते पहा राहुरी या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 61, ताजापूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, शेवगाव या तालुक्यामध्ये ताजापूर मध्यम प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खैरी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर खैरी मध्यम प्रकल्प पहा जामखेड या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अढळा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अकोले या तालुक्यामध्ये अढळा मध्यम प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, टाकळी मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर श्रीरामपूर या तालुक्यामध्ये टाकळी मध्यम प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 65, पुढील प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्य कोणत्या वाऱ्यापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4, नैऋत्य मोसमी या वाऱ्यापासून अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्य मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार नगर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 2011च्या जनगणनेनुसार पहा नगर जिल्ह्याची लोकसंख्या ही ऑप्शन क्रमांक 1, 45,43,159 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 67, अहमदनगर जिल्ह्याचे महाराष्ट्रातील लोकसंख्येशी प्रमाण किती आहे? तर लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3, 4.04% इतकं आहे. प्रश्न क्रमांक 68, अहमदनगर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक 1, 939 इतकं आहे. प्रश्न क्रमांक 69, रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, काळवीट या प्राण्यासाठी रेहेकुरी अभयारण्य प्रसिद्ध आहे. तर रेहेकुरी अभयारण्य हे पहा कर्जत या तालुक्यामध्ये आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ते कर्जत या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 70, संत निळोबाराय मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये तर ते ऑप्शन क्रमांक 2, पारनेर या तालुक्यामध्ये संत निळोबाराय हे मंदिर आहे. पुढील प्रश्न आहे, अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ सोंडी हे कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ सोंडी हे पहा जामखेड या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1968 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
पुढील प्रश्न संगमनेर. नेक्स्ट क्वेश्चन, संगमनेर तालुक्यातील कोणत्या गावी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर तालुक्यातील पहा जोर्वे या गावी प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहे. प्रश्न क्रमांक 76 संगमनेर शहर हे कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा व म्हाळुंगी या नदीच्या संगमावर संगमनेर हे शहर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे अकलापूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर. तर संगमनेर या तालुक्यामध्ये अकलापूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 78 फोपसंडी हे वैशिष्ट्यपूर्ण भौतिक रचना असलेले ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अकोले या तालुक्यामध्ये फोपसंडी हे ठिकाण आहे. पुढील प्रश्न आहे रंधा धबधब्याजवळ कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोंदणी हा जलविद्युत प्रकल्प रंधा धबधब्याजवळ आहे. प्रश्न क्रमांक 80 पुढील प्रश्न आहे कोपरगाव नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1947 या वर्षी कोपरगाव नगर परिषदेची स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे राहता हे शहर कोणत्या महामार्गावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहता हे शहर पहा नगर मनमाड या महामार्गावर वसलेलं आहे. पुढील प्रश्न नेवासा स्वातंत्र्य विधानसभा मतदारसंघ केव्हापासून बनला? तर ऑप्शन क्रमांक 3 2009 या वर्षी नेवासा स्वातंत्र्य विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 83 शेवगाव तालुका हा डॅश उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 शेवगाव हा तालुका आहे. तर हा तालुका कापूस या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 84 अव्हाणे हे निद्रिस्त गणपतीचे स्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 शेवगाव या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 85 घोटण हे कालिका देवीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेवगाव या तालुक्यात घोटण हे कालिका देवीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ते शेवगाव या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 86 पारडी हा तालुका नगर जिल्ह्याच्या डॅश दिशेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पारडी हा जो तालुका आहे तर हा तालुका नगर जिल्ह्याच्या ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम या दिशेस आहे.